नागपूर जिल्ह्यातील कामठी पोलीस स्टेशन हद्दीत रेव पार्टी, 4 व्यापाऱ्यांसह 4 महिलांना अटक। पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा उघड गुन्हा दाखल। कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीचा मुद्दा आता तापणार। अलमट्टीच्या उंची वाढीविरोधात येत्या रविवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन। कृषी पणनच्या वतीने अमरावतीमध्ये आंबा आणि मिलेट्स महोत्सवाचं आयोजन। बचत गटाच्या महिलांसाठी बाजारपेठ उपलब्ध। नाशिक जिल्ह्यात 435 ठिकाणी भीषण पाणी टंचाई, तब्बल 2,28,000 रहिवाशांना 127 टँकरद्वारे पाणी पुरवठा। परभणीत वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फ्लेक्स पडल्याच्या घटना, मनपाने शहरातील धोकादायक फ्लेक्स हटवले। रत्नागिरीत कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह आणि कृषी विकास परिषद संपन्न। पालकमंत्री उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम यांची उपस्थिती। महाबळेश्वरमधील एका जुन्या विहिरीत सापडली शिवकालीन पुरातन शस्त्र। पुरातत्व विभागाने महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने विहिरीतून शस्त्र बाहेर काढली। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी।